गाईज, थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला कळालंच असेल मी असं का बोलतो आहे. कधी कधी असं वाटतं ना, हे यूट्यूब सोडून द्यावं का. त्याचं रिझन काय आहे हे सगळं आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर विषय असा झाला आहे की यूट्यूबकडून काय अपडेट आलं ते मी सांगतो थोडक्यात. की 1-2 आठवड्यापूर्वी ना यूट्यूबने असं रिलीज केलं की बाबा पैसे कमवायचं क्रायटेरिया काय ते आधी सांगतो, मग तुम्हाला यूट्यूबचं अपडेट सांगतो. तर यूट्यूबवर मॉनिटाईज होण्यासाठी काय लागतं, तुम्हाला पैसे कमवण्यासाठी काय लावतो, बेसिक क्रायटेरिया काय लागतं माहिती का. तुमचे 1000 सबस्क्रायबर्स पाहिजे आणि वॉच अवर्स 4000 पाहिजे एका वर्षामध्ये. आता ज्या लोकांना वॉच अवर्स माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो. 4000 तास लोकांनी व्हिडिओज आपले बघितले पाहिजेत एका वर्षामध्ये. तर आज तारीख आहे 20 तारीख, 20 ऑगस्ट 2026 ते 20 ऑगस्ट 2025, म्हणजे मागच्या 1 वर्षात तुमचे 4000 तास बघितले गेले पाहिजेत. तर कधी शक्य होतं की तुमचा व्हिडिओ लोकांनी समजा एका माणसाने तुमचा व्हिडिओ 10 मिनटं बघितला तर असे 100-200 व्ह्यूज आले पाहिजे आणि त्या प्रत्येक माणसाने तुमचा व्हिडिओ 10 मिनटं बघितला पाहिजे. मग तसं नाही होत कधीच. कोणताही माणूस आपला पूर्ण व्हिडिओ बघत नाही. मग काय होतं, 1-2-4 मिनटं बघतात, सोडून देतात विषय. आता हा पण विषय बघा, काही लोकांना माहिती असेल यूट्यूबर बनण्यासाठी काय पाहिजे काय नाही, त्यांना या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन मिळणार आहे. मग ते लोक स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत बघतात. यूट्यूबर बनायचं आहे, तुमच्यामध्ये काहीतरी स्किल आहे, तुम्हाला असं वाटतं की तुमच्यामध्ये काहीतरी आहे ते लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे, किंवा शेअर करायची इच्छा असते ना काही काही लोकांमध्ये, गप्पा मारण्याची इच्छा असते. तर त्याच्यासाठी हे यूट्यूब चॅनल, यूट्यूब प्लॅटफॉर्म एक आहे. तर क्रायटेरिया मी सांगितला 4000 तास आणि 1000 सबस्क्रायबर्स. आता यूट्यूबचं अपडेट काय आले मागच्या आठवड्यात सांगतो. त्यांनी असं ठरवलं की 1 फेब्रुवारी 2027 म्हणजे पुढच्या वर्षीच्या पुढे 1 फेब्रुवारीपासून 8000 तास कंप्लीट करायचेत. बाईसाहेब, इथं 4000 होईना, इथं 8000 कधी व्हायचे. मराठी माणसांसाठी, मराठी लोकांसाठी सोप्या भाषेत समजून सांगतो आहे मी. तर हे तुम्हाला समजत असेल तर सबस्क्राईब करा, अजून केलं नसेल तर. तर असं झालं आहे. मग आपल्याकडे आहेत फक्त 6 महिने आणि माझे झाले 3000 तास. तर असा विषय झाला आहे की 6 महिन्यामध्ये, 6 महिने पण नाही, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, 5च महिने राहिले. तर या 5 महिन्यात आपले 1000 होणार आहेत का. त्यासाठी आपल्याला लाईव्ह सेशन घ्यावे लागेल. लाईव्ह सेशनसुद्धा काउंट होतं बरं का वॉच अवर्समध्ये. तर लाईव्ह सेशन होतं, लाँग व्हिडिओज होतात, शॉर्ट्स होत नाही. शॉर्ट्सचा वेगळा क्रायटेरिया आहे. तर हे झालं क्रायटेरियाच्या बाबतीत, यूट्यूबच्या अपडेटच्या बाबतीत. तर हे सगळं मला तुम्हाला सांगायचं होतं की बाबा काय करायचं आता. जे नवीन लोक यूट्यूब चॅनल सुरू करत आहेत त्यांच्यासाठी हे अपडेट आहे. तर तुमच्याकडं वाटतं आहे, तुमच्याकडं काहीतरी कला आहे, स्ट्रॉंग स्किल आहे, लोक तुमचे व्हिडिओ बघतील. 500 मिनिमम 500 व्ह्यूज आले पाहिजे यार पहिल्यापासून, डे 1पासून. तुमच्याकडं आहे का ती कला, ती स्किल. कोणाच्याच व्हिडिओला 500 व्ह्यूज येत नाहीत स्टार्टिंगपासून. काय करायला लागेल, तुम्हाला घासावी लागेल थोडीशी. किंवा तुम्हाला असं वाटतं की नाही, तुमच्याकडं गप्पा मारण्याचं स्किल आहे, तुम्हाला तुमच्यामध्ये ती ताकद आहे की ऑडियन्स होल्ड करून ठेवायचा, तर डेफिनेटली तुम्ही ते करू शकता. स्टार्टिंगला काय होतं, तुमचे व्हिडिओज खराब होतात. स्टार्टिंगला व्हिडिओज खराब होणार आहेत. तुम्हाला समजा रेसिपीचं चॅनल आहे, कुकिंगचं चॅनल आहे, ज्या लेडीज लोक बघत असतील किंवा जे हाऊसवाईफ असतील त्या बघत असतील, तर त्यांना असं वाटतं की यार काहीतरी कुकिंगचा व्हिडिओ बनवायचा, रेसिपी टाकायची नवीन नवीन. डुप्लिकेट रेसिपी असली तरी चालते, पण लोकांनी ते बघितलं पाहिजे. तर असा विषय आहे. मग तुम्हाला स्टार्टिंगला खूप खराब व्हिडिओ बनतात, तुमचे अँगल बरोबर येत नाही, लाईट बरोबर येत नाही, तर मग तुम्हाला ते हळूहळू कळत जातं. असं नाही की मग सगळं परफेक्ट होईल मग तेव्हाच मी व्हिडिओ बनवेल, असं नसतं. तुमचे स्टार्टिंगचे व्हिडिओ खराबच बनणार आहेत, तरच तुम्हाला ते नवीन नवीन चांगले चांगले व्हिडिओ बनवायची आयडिया येईल जेव्हा तुम्ही कुठून तरी स्टार्ट करता. तर हे झालं व्हिडिओ स्टार्ट किंवा रेकॉर्ड करण्याच्या बाबतीत. तर आता व्हिडिओ एडिटिंगचं सांगतो मी. व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी बरेचसे फ्री सॉफ्टवेअर आहेत. VN एडिटर आहे, अजून पण बरंच काही काही आहे. तर ते तुम्ही सर्च करा. VN एडिटर बेस्ट वाटलं मला, म्हणून मी काही दुसरीकडे गेलोच नाही. तर त्याच्यात बेस्ट एडिट होतं, कट होतं आणि एक्सपोर्ट होतं. लाईट पडती यार बदाबद. तर त्याच्यात तुम्ही एडिट करू शकता, एक्सपोर्ट करायचं आणि व्हिडिओ अपलोड कसा करायचा ते इन डिटेल टेक्निकल गोष्ट आहे. की तुम्हाला वाटतं की व्हिडिओ अपलोड कसा करायचा, तुमचं एक चॅनल पाहिजे यूट्यूबवर, ते पण ट्युटोरियल पाहिजे असेल तर मी देतो.
तर हा व्हिडिओ काय होता, हा व्हिडिओचा मेन मोटिव्ह काय आहे मला बनवायचा, की तुम्हाला तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवायची की बाबा सध्या आजच्या काळात यूट्यूबर बनणं सोपं आहे का, तुम्हाला किती पैसे मिळतात. हा एक नवीन मुद्दा आहे की यूट्यूबचे व्हिडिओ बनवले की लगेच पैसे चालू होतात. नाही, मी जो क्रायटेरिया सांगितला आहे तो आधी फुलफिल व्हावा लागतो, मग तुमचं यूट्यूब मॉनिटायझेशन होतं. मग त्यानंतर तुम्ही कसे व्हिडिओ बनवता, किती व्ह्यूज येतात त्याच्यावर तुमचे पैसे डिपेंड असतात. त्या सगळा क्रायटेरिया असतो. मग नंतर असं नाही की तो क्रायटेरिया झाला की लगेच पैसे यायला लागले, असं नसतं. मग डिपेंड ऑन व्ह्यूज किती येत आहेत. एखादा व्हिडिओ तुमचा व्हायरल गेला तर त्याला जास्त पैसे येतात, एखाद्या व्हिडिओला व्ह्यूज नाही आले तर काहीच पैसे मिळत नाहीत. तर असं सगळं असतं. मग तुम्हाला वाटतं यूट्यूबमध्ये करिअर होईल का आपलं, कारण काही काही लोकांना वाटतं खूप पैसे मिळतात, चांगलं घर गाडी बंगला हे सगळं दिसायलाच चांगलं आहे, कारण त्या लोकांनी आधी खूप कष्ट केलेले असतात, मग कुठेतरी काहीतरी व्हायरल झालेले असतात व्हिडिओ आणि तिथून पुढं त्यांना ते व्ह्यूज यायला लागतात. हे कसं आहे माहिती आहे का तुम्हाला, कंपाऊंड इंटरेस्ट, चक्रवाढ व्याज माहिती आहे ना. एखादा व्हिडिओ व्हायरल झाला की त्याचे व्ह्यूज वाढतात, मग नंतर अजून सबस्क्रायबर्स वाढतात, नंतर पुढच्या व्हिडिओला अजून वाढतात, म्हणजे ते व्ह्यूजवर व्ह्यूज मिळत जातात, असा विषय तो. त्यामुळं ते सुरुवातीला थोडासा पेशन्स ठेवावा लागेल. सुरुवातीला तुमच्या व्हिडिओला 0 व्ह्यूज येणार, 0 अंडा. तुमचे नातेवाईक स्टार्टिंगला बघतील, तुमचे फ्रेंड्स स्टार्टिंगला बघतील की बाबा हा चला मित्राचा चॅनल आहे किंवा भावाचा बहिणीचा चॅनल आहे. ते सुरुवातीला बघतात, स्टेटसला ठेवतात, नंतर कोणी बघत नाही. नंतर काय होतं की बाबा हा चला याचं माहिती आहे आम्हाला काय व्हिडिओ असणार आहे, स्किप करतात. तर तुमच्याकडं असं काहीतरी अशी काहीतरी पॉवर पाहिजे की लोकांनी तो व्हिडिओ बघितलाच पाहिजे. तर असं काहीतरी तुम्हाला वाटते तुमच्याकडं आहे, चित्रकला, कोणती कला, योगासनं, काही 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 कंटेंट काही असू शकतो, फालतू 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 कंटेंट, फक्त व्हायरल आणि लोकांनी तो बघितला पाहिजे, हाच क्रायटेरिया ठेवायचा. मग तो कॅमेरा चांगला आहे, महागडा मोबाईल आहे, काही नाही काही नाही काही नाही. हा सध्याचा माईक वापरतो आहे मी, हे मला एक्सपिरियन्स आला आहे बोलून बोलून की बाबा नाही माझ्याकडं माईक पाहिजे. हे तुम्हाला लगेच घ्यायचं नाही सगळ्या गोष्टी. ही लाईट येते इकडून, ह्या गोष्टी सुरुवातीला घ्यायच्याच नाही आहेत. हे कधी घ्यायचं, तुम्हाला एक्सपिरियन्स आला, 100, 200, 500, 1000 व्हिडिओज बनवले आणि नंतर असं वाटतं की यार आपल्याकडे चांगला माईक पाहिजे, आवाज चांगला येत नाही आहे, नंतरच्या गोष्टी आहेत त्या. पहिलं तुम्ही स्टार्ट तर करा. पहिलं तुमच्यातलं तो हेजिटेशन आहे, न्यूनगंडपणा आहे, तो काढून टाका. आणि टेक्निकल गोष्टींचे चॅनल पण चालतात. तुमच्याकडे समजा काही नॉलेज असेल, IT रिलेटेड गोष्टी असतील, मी बघतो बरेचसे चॅनल असतात की चालतात ते पण, म्हणजे ITच्या गोष्टी सांगतात लोक, तर भारी वाटतं, ते पण चॅनल चालतात. तर असं काही नाही आहे की कलाच पाहिजे तुमच्याकडं. डेली डे टू डे ॲक्टिव्हिटी दाखवली ना, आपलं चॅनल तोच आहे. पण हे थोडंसं एक वेगळं काहीतरी आपल्या ऑडियन्सला किंवा तुमच्या मनात काही प्रश्न असतील, चॅनल चालू करायचा किंवा नवीन यूट्यूबर बनायचं तुमचं स्वप्न असेल ना, तर त्या लोकांसाठी मी थोडंसं सांगतो आहे बाबा. आणि चला जास्त बोर नाही करत मी. सगळ्यात शेवटचा मुद्दा की यूट्यूबचं अपडेट होतं ते आता आपल्यासमोर चॅलेंज आहे. कसं करायचं, नवीन यूट्यूबरसाठी तर अवघड आहे, पण तुम्हाला वाटते तुमच्यात कॉन्फिडन्स आहे की तुम्ही पेशन्स ठेवून व्हिडिओ बनवू शकता. व्ह्यूज किती येत आहेत, लाईक्स किती येत आहेत ते सोडून तुम्हाला वाटते कन्सिस्टंट तुम्ही कराल 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, ती जर तुमच्यात ताकद असेल, तो पेशन्स असेल, तर नक्कीच चालू करा यूट्यूब चॅनल. आणि मला काही प्रश्न असतील ते विचारा कॉमेंटमध्ये, मी नक्कीच आन्सर देईल. आणि आपलं चॅनल अजून काही मॉनिटाईज झालं नाही आहे, त्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत. तर त्यासाठी मला शुभेच्छा द्या आणि आपण हार्डवर्क करत राहू, कन्सिस्टन्सी दाखवत राहू, कन्सिस्टंटली व्हिडिओ टाकत राहू. व्ह्यूज येवो ना येवो हे आपल्या हातात नाही आहे, पण व्हिडिओ बनवणं आपल्या हातात आहे, तर तेवढे एक करत राहू. मग चला गाईज, आजचा व्हिडिओ संपू. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून जा. एवढी चांगली इन्फॉर्मेशन दिली आहे, काहीतरी लाईक करा, शेअर करा, स्टेटसला लावा जरा. एक नवीन यूट्यूबर उद्या आपल्याला नवीन ओळख मिळणार आहे. तर हा कॉन्फिडन्स मी पण ठेवतो आहे, तुम्ही पण ठेवा. तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. To golden sunlight, if I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in